आता कसं? अच्छा, हे आपल्याला आता ग्राइंड करायचं. मिक्सर मधून काढायचं. हो हो. ओके. अजून ह्याच्यात काही घालायचं नाहीये ना? मीठ वगैरे काही घालायचं? ते लास्ट मध्ये सगळ्यात शेवटी. हो, शेवटी. आम्ही एक काम करतो, आम्ही हे मिक्सर मधून काढून घेतो पटाक्कन. ओके, खटाक्कन आमची प्युअर तयार झाली बरं का. आपल्याला वेळ नाही लागत. ओके, आपली प्युअर तयार झाली. आता काय करायचं मला सांग? आता आपण ह्या प्युअरेला सीझन करायचं. म्हणजे काय करायचं? म्हणजे त्यात आपण आता घालूया ऑरिगॅनो, काळी मिरची. काळी मिरची म्हणजे काळी मिरची पावडर. काळी मिरची पावडर, मिरी पावडर घालू. त्यात थोडं बटर पण टाकूया. आधी बटर घालू. हो घालू. हो, ऑरिगॅनो, काळी मिरी थोडी. काळी. तुला गोड आवडतं का तिखट? तिखट. झणझणीत. हो. आता हे प्युरी आपण छान वास येतोय. जमतंय की तुला? हो. आता आपण ह्यात मीठ टाकूया. थोडंसं चीज हे सगळ्यांनाच आवडतं. तर तुम्हाला सूप जेवढं थिक पाहिजे तेवढं त्याप्रमाणे पाणी टाकूया आपण. थोडं घालूया नाही का? हो. बरंचसं काम झालेलं आहे आपलं. आता हे फक्त आहे ते त्यात ऍड करायचे. हो, ते गार्निशिंग असणार लास्टमध्ये. ओके, आता आपण काढूया याच्यात. हो, आता आपण सूप काढूया. हे सूप आपण फ्रेश क्रीमने गार्निश करूया. त्यावर थोडंसं चीज आणि ऑरिगॅनो. सही. आणि आता आपण क्रूटॉन्स घालूया. क्या बात आहे. मस्त. व्हेरी गुड. लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रीम ऑफ फ्लॉवर सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: फ्लॉवर, बटाट्याचे काप, फ्रेश क्रीम, ब्रेडचे तुकडे, बटर, बारीक चिरलेला कांदा, किसलेला चीज, लसूण पेस्ट, ओरेगानो, चिरलेलं आलं, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये 2 चमचे बटर गरम करून त्यामध्ये आलं, ओरेगानो आणि ब्रेडचे तुकडे घालून परतून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये फ्लॉवर, बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, बटाट्याचे काप आणि पाणी घालून सर्व मिश्रण वाफवून घ्यावं. वाफवल्यानंतर सर्व मिश्रण वाटून घ्यावं. एका खोलगट पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये ओरेगानो, काळी मिरी पूड, फ्लॉवरचं वाटलेलं मिश्रण, मीठ, चीज आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. एका बाउल मध्ये तयार सूप ओतून त्यावर फ्रेश क्रीम, चीज, ओरेगानो आणि क्रूटॉन्सची सजावट करून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.